आज आपण या ठिकाणी इक्वेशन्स ऑफ मोशन ग्राफिकली पाहणार आहोत. त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि त्यावरून इक्वेशन ऑफ मोशन्स कसे तयार होतात हे पाहणार आहोत. या ठिकाणी स्क्रीनवर टाइम व्हेलॉसिटी ग्राफ दिलेला आहे. त्यामध्ये टाइम एक्स ऍक्सिस वर घेतलेला आहे, व्हेलॉसिटी वाय ऍक्सिस वर घेतलेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी u, फायनल व्हेलॉसिटी v, तर टाइम t आहे. एक्सेलरेशनच्या फॉर्म्युलानुसार आपण इक्वेशन ऑफ मोशन पहिलं सिद्ध करू शकतो. जसं की आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, टी जर इकडे ट्रान्सफर केलं तर चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू at येतं, जो हा कंपोनंट आहे ग्राफ मध्ये. ठीक आहे. आणि u जर परत इकडे ट्रान्सफर केलं तर v इज इक्वल टू u प्लस at. अशा पद्धतीने एक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून आपण मांडू शकतो इक्वेशन ऑफ मोशन. पहिलं इक्वेशन ऑफ मोशन मांडू शकतो. ग्राफिकली पाहायचं झाल्यानंतर u इज इक्वल टू या ठिकाणी ओ डी म्हणजेच AE आहे. v इज इक्वल टू BE म्हणजेच OC आहे. या सेगमेंटची जेवढी लांबी आहे तेवढं v आहे. आता या ठिकाणी v म्हणजे OC हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण जर इथं पुट केलं व्हॅल्यू AT इज इक्वल टू v मायनस u मध्ये जर पुट केलं व्हॅल्यू, या ठिकाणी पहा टी जे आहे ते OE एवढं आहे, म्हणजेच CB किंवा BC एवढा आहे टी. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर AT म्हणजेच काय आहे, आपल्याला CD हा कॉम्पोनंट आहे. बरोबर आहे. CD प्लस OD म्हणजेच OC आहे. म्हणजेच v इज इक्वल टू u प्लस AT. that is v is equal to u plus AT. हे या ठिकाणी शिकवतो. तर टाइम व्हेलॉसिटी ग्राफ मध्ये आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करत असताना पर्टिक्युलर 2 पॉइंट मधून जो काही एरिया कव्हर होतो त्या एरियाचं मोजमाप म्हणजे डिस्टन्स, असं आपण मागच्या वेळेला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये बघितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी दुसरं इक्वेशन पाहू. आता या ठिकाणी हा जर टोटल एरिया काढला तर आपल्याला डिस्टन्स मिळेल. टी टाइम मध्ये v एवढ्या व्हेलॉसिटीनं किती डिस्टन्स पार केलेला आहे ते आपल्याला, किंवा त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहू. आता या ठिकाणी हा एक रेक्टँगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. रेक्टँगल आहे, आपल्याला रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल AEOD आणि एरिया ऑफ ट्रायंगल CBD, सॉरी ABD हा काढायचा आहे.
आणि या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला टोटल एरिया मिळेल. म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल AEOD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABD आपल्याला घ्यायचा आहे. तर ह्याचा एरिया करताना लांबी गुणिले रुंदी घेतली म्हणजेच OD मल्टीप्लायड बाय OE. आता OD आता या ठिकाणी परत ट्रायंगलचा एरिया करताना आपण 1/2 AD मल्टीप्लायड बाय AB. या दोन्हीची जर बेरीज करायची झाल्यास आता OD म्हणजेच U आहे, OE म्हणजेच P आहे आणि AD म्हणजे पण T आहे आणि AB म्हणजे AT आहे. हे सिंप्लिफाय केल्यानंतर आपल्याला UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळतं. म्हणजेच S इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर या ठिकाणी हे दुसरं इक्वेशन सिद्ध होतं ग्राफिकली. आता आपण यानंतर तिसरं इक्वेशन पाहू. त्यामध्ये आपण डायरेक्ट